हर एक व्यक्ति को एक मार्गदर्शक की ज़रूरत होती है जो सही रास्ते पर उन्हें चलाएं और प्रभु की संगति में आगे बढ़ाएं। हम हर एक का ये कर्तव्य है कि हम एक दूसरे को मदद करें, इसलिए नहीं कि वो अच्छी तरह से आमदनी या पैसा कमाएं, बल्कि स्वर्गीय धन कमाएं। आमीन। यहाँ की संपत्ति तो यहाँ रह जाएगी, साथ नहीं आएगी, लेकिन यदि हम पूरे दिल से, पूरे मन से वो संपत्ति हासिल करने के लिए, कमाने के लिए कोशिश करते हैं और जो हमारे संग हैं उन्हें हम साथ ले चलते हैं, तो सचमुच ही हमारी आशीष बहुत बड़ी होती है। वो संपत्ति कभी ख़त्म नहीं होती। प्रभूला पण धन्यवाद देऊया। स्वर्गीय संपत्तीच्या विषयी आपण मागच्या वेळेला पाहत होतो। आज माझा घसा थोडा खराब आहे, माहीत नाही, पण बोलू शकेन प्रभूच्या कृपेनं। गेल्या वेळेला आपण पाहत होतो की स्वर्गीय संपत्ती, त्याचा दुसरा भाग आज आपण करीत आहोत। माझं तुम्हाला कहण्याचं महत्त्व, सांगण्याचं महत्त्व हेच आहे की स्वर्गीय संपत्ती मिळवण्यासाठी आपण झटून प्रयत्न करावे आणि जे प्रभूनं आपल्याबरोबर जोडलेले आहेत त्यांना जितकी आपल्यामध्ये क्षमता या शक्ती आहे त्या शक्तीनं आपण सर्वांना बरोबर घेऊन चालावं। प्रत्येकाचं आपलं हे कर्तव्य आहे। आपण येऊया पुढे। हालेलुया। प्रभूला धन्यवाद देताना म्हणूया, आपण एकत्र जमतो ते ह्यासाठी की स्वर्ग प्राप्तीच्या प्रयत्नानं बळकटी आणावे। हॅलो, आपण एकत्र कशासाठी जमतो? लक्षात ठेवा, क्यों हम इकट्ठा होते हैं? कि जो स्वर्ग प्राप्ति की हमारी तमन्ना है। हर एक की तमन्ना अलग अलग होती है, लेकिन हमारी तमन्ना क्या है? सोचे ज़रा, खुद विचार करके सोचे कि मेरी तमन्ना क्या है। मेरी तमन्ना यही है कि मुझे वहाँ जाना है। जो प्रभु ने मेरे लिए तैयार किया है वो स्वर्ग सुख, यहाँ सब दुखी तो है, लेकिन मुझे वहाँ जाना है। क्षमा करा। आपली इच्छा हीच असावी आणि असली पाहिजे की आपण एक दिवस लवकरच जाणार आहोत। त्यासाठी आपली तयारी आहे का? जर संसाराच्या चिंतेमध्ये आपण जर गुंतून पडलो, यदि संसार की चिंताओं में यदि हम लिपटे रहेंगे तो हम जा नहीं पाएंगे, यकीनन नहीं जा पाएंगे। देखिए, शैतान हमें भ्रम में डालता है। ये करो, वो करो, धन कमाओ, ऐसा करो, वैसा करो, खाओ पियो, मज़ा करो, पार्टियाँ करो, ये करो, वो करो। शैतान हमें नीचे खींचता है, दुनिया की लोभ में, मोह में छिपाता है, हमारे गले में फंदे डालता है। लेकिन जो प्रभु के भक्त हैं, सच्चे भक्त हैं, वो इस बातों में नहीं उलझते। प्रभु जगातल्या सगळ्या मोहमायामध्ये आपल्याला गुंतवीत असतोच। लक्षात घ्या प्रियानो, प्रभूनं काय म्हटलं? शेवटच्या दिवसामध्ये लोक काय करतील? खातील, पितील, लग्न करून देतील, लग्न करून घेतील, नाही का? वेगवेगळ्या गोष्टीमध्ये सैतान गुंतवत आहे। आणि आता सैतानानं आणखीन एक आपल्या हातामध्ये दिलेलं आहे, त्याचं नाव काय आहे? मोबाईल। या मोबाईलमध्ये सगळे लोक अशा रीतीनं गुंतलेले आहेत कि मोबाइल त्यांचा देव झालेला आहे। आज शैतान ने सारे लोगों के हाथ में, सारे दुनिया के बच्चे से लेकर बूढ़े तक लोगों के हाथ में एक ऐसी चीज़ रखी है जिसमें हर एक व्यक्ति उसमें घुसता चला गया है और अपने आप को खो चुका है। प्रभु का नाम लेने के लिए या उसकी संगति बढ़ाने के लिए उसके पास ना तो वक्त बचा है, क्योंकि शैतान ने सारा वक्त मोबाइल में उसको लपेट दिया है।
खाने पर बैठते हैं पूरी फैमिली, फिर भी पत्नी के हाथ में वो खाना तो खा रहा है, लेकिन ध्यान यहाँ है, उसमें नमक है या नहीं है, या क्या है, खट्टा है मीठा है, उससे कोई परवाह नहीं, निगल रहा है सिर्फ, लेकिन ध्यान यहाँ। पत्नी वहाँ है, सब्जी बनाती है, क्या डालती है पता नहीं, लेकिन ये चालू है। नमक ज़्यादा पड़ रहा है, कम पड़ रहा है, मसाला डबल हो रहा है, क्या पता नहीं उसे। ये घर घर की बात है कि नहीं है? तो किसके चंगुल में फंसे हैं हम? सोचिए कि हम भी उसमें हैं, प्रभु के लोग जो चेले हैं क्या वो भी उसमें हैं? तो नतीजा बहुत ही बुरा है। सावधान हो जाइए, खुद को जानिए, नतीजा बहुत बुरा है। प्रभू आपल्याला, आपण आज मला थोडंसं गडबड आहे, हिंदी आणि मराठीमध्ये, कधी हिंदीत गेलो तर हिंदीतच जातो, मराठीत गेलो तर मराठीतच जातो, समजून घ्या। तर मोबाईलनं आपल्याला काय केलेलं आहे, आज अशा प्रकारे बंधनामध्ये बांधलेलं आहे की एक स्त्री, मी बघतो आपल्यापैकी नाही, त्या पातेल्यामध्ये भाजी करत असतात ना, इथे लक्ष असतं मोबाईलकडे आणि ते टाकत असतात त्याच्यामध्ये काही काही, मग ते मसाला किती पडतो, हळद किती पडते, नवरा जेव्हा खायला बसतो तोही त्याच्यामध्ये असतो, त्यामुळे आपण काय खातो तेही त्याला माहीत नाही आहे, तिलाही माहीत नाही मी काय बनवलंय, त्यालाही माहीत नाही मी काय बनवलंय, तोही खात असतो, तीही बनवत असते, लक्ष मात्र, हो का? तर आपली सगळी चव आणि करण्याच्या पद्धती आता सगळ्या झालेल्या आहेत। म्हणून मग जर चमचमीत खायची जर वेळ आली तर मनुष्य कुठे धावतो? हॉटेलमध्ये, ऑनलाइन मंगाता है ना, कौन से जोमेटो, टोमेटो, जो भी कुछ हो, और सब रेडी, सब क्या क्या कहते हैं भाई, कुछ कह रहे थे, आज का ज़माना कौन सा है? इंटरनेट ना, क्या इंटरनेट कॉलिंग, क्या इंटरनेट मार्केटिंग नहीं, कुठली मार्केटिंग, ऑनलाइन मार्केटिंग, ऑनलाइन मार्केटिंग। कल ऐसा समय आएगा कि पत्नी भी ऑनलाइन आ जाएगी। शुरू हो गया कह रहे हैं, देखो, हेलो हालेलुया। आज का ज़माना ऑनलाइन ज़माना, लेकिन परमेश्वर आपको ऑनलाइन नहीं मिलने वाला। परमेश्वराची प्राप्ती तुम्हाला ऑनलाइन होणार नाही, तुम्हाला ऑफलाइन, कळलं? सगळं ऑफ जगातलं आणि एकच चालू, एकच चालू, असं ज्याचं आहे तो सुटला रे बाबा, आमेन। असं ज्याचं आहे तो ऑनलाइन नाही, तो सर्वदा प्रभूशी ऑनलाइन आहे, जगाशी ऑफलाइन आहे। तर या जगाशी ऑफलाईनवर जगाचं चिंतन हे मरण आहे, आणि मोबाईल आपल्याला जगाच्या चिंतनामध्ये अशा तऱ्हेने अडकवून टाकतो की आपले हातपाय लोळे होतात, आपली मेंदू लोळा होतो, पांगळा होतो, आणि फक्त आपण त्याच्यामध्ये गुंतलेले असतो रात्रंदिवस, प्रियानो, रात्र ॲडिक्ट आपण ज्याला म्हणतो। दारूवाला पूर्वी दारूमध्ये झिंगत असायचा नाही का, त्याच्याशिवाय त्याला चैन नाही पडायचं, कधी सकाळ होते आणि मी दारूवालीचा दार ठोकतो। दुकानात मिळायची नाही दारू, दारूवालीचं घर पाहिजे असायचं पहिलं, आणि गावागावामध्ये दारूवालीची घरं असायचीच, आणि तर दारूवालीच्या घराकडे हा धावायचा ॲडिक्ट। कधी एकदा सकाळ होते, लिहिलंय पवित्र शास्त्रात नाही का, कधी सकाळ होते आणि मी जातो। आज मोबाईलचा ॲडिक्ट आहे, मोबाईलचं व्यसन एवढं लागलेलं आहे प्रियानो। स्वतः शहाणे व्हा आणि आपल्या मुलांना पण शहाणं करा, हे मोबाईलचं व्यसन तुम्हाला देवापासून दूर नेतं। काही काळ मीही त्याच्यामध्ये अडकलो होतो, पण मला प्रभूनं शुद्धीवर आणलं, म्हटलं बाळा कुठे चाललास तू? हो, म्हातारे कोतारे पण अडकलेत ना माझ्यासारखे, अरे काय करता, पण देव आम्हाला शुद्धीवर आणतो। यस, आत्मा आम्हाला सांगतो, बाळा हे जगाचं चिंतन आहे, हे मरण आहे, शुद्धीवर ये,
कायमचा नरकात जाशील, तिथे मोबाईल मिळणार नाही तुला, पण सैतानाचे बाईल मात्र सगळे असतील. कुठले बाईल? हां, त्याचा अर्थ नंतर सांगेन. असो, शैतान आम्हाला फसवतच असतो. शैतान हमें हमेशा गुमराह करने की हर घड़ी कोशिश करता है. कोई भी स्वरूप में, मोबाइल से, स्त्री से, ये वो क्या खाएं क्या करें, ये सारी चीज़ें शैतान हमें गुमराह करने के लिए इस्तेमाल कर रहा है. हालेलुया. खाओ पियो मज़ा करो, कल किसने देखा है? क्या कहते हैं लोग? खाओ पियो मज़ा करो, कल किसने देखा है. और प्रभु जी ने हमें सावधान करके रखा है. जिसे कान है, जिन्हें कान है वो सुने. ज्याला कान आहे तो ऐको. प्रभूनं आपल्याला सावध मनाचा आत्मा दिलेला आहे प्रियानो. म्हणून प्रभूनं स्वतः आम्हाला सांगितलं. का सांगितलं आणि आपण प्रभूचं का ऐकावं? कारण स्वर्गातून आला आणि स्वर्गात चढला असा दुसरा कोणीही नाही. देवच स्वर्गातून उतरू शकतो, मनुष्य नाही. आणि प्रभू येशूकडे आल्याशिवाय कोणीही स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नहीं. प्रभु के द्वारा आए बगैर कोई भी प्रभु के राज में जा नहीं सकता है. इसलिए हम विश्वास करते हैं, हमें विश्वासु कहते हैं, क्योंकि प्रभु की हर बात पर हम विश्वास करते हैं. हम ईसाई नहीं, हम हिंदू नहीं, हम मुसलमान नहीं. गए बार भी मैं वही बात दोहरा चुका हूँ, आज भी वही कहूँगा. हम कौन हैं? हम विश्वासी बिलीवर्स. किस पर बिलीव करते हैं हम? कि प्रभु यीशु परमेश्वर का पुत्र है, वो इस धरती पर आया है, स्वर्ग से आया है, इसलिए ताकि मेरे पापों को धोकर मुझे स्वर्ग ले जाएं. बस मुझे यकीन करना है, विश्वास करना कि हाँ मैं एक पापी हूँ, पाप के धब्बे मुझ पर हैं, पुरखों से हैं. प्रभु यीशु उन्हें धोता है, मुझे साफ करता है और अपने साथ ले जाता है. तो स्वर्गातून आला आहे आणि मला नेण्यासाठी येत आहे. त्याला स्वर्गातल्या गोष्टी माहिती आहेत. जगातल्या माणसाला कोणालाही स्वर्गातल्या गोष्टी माहीत नाहीत. म्हणून त्यानं जे सांगितलं आहे ते सत्य आहे. म्हणून तो म्हणतो मत्तई 24वां अध्याय, मत्ती का 24वां अध्याय 35वां वचन, मत्ती का किताब उसका 24वां अध्याय 35वां वचन. इसमें क्या लिखा है प्रभु ने? मराठी में पढ़ूं. आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील, परंतु माझे वचन नाहीशी होणार नाहीत. आपण विश्वासू जे आहोत ते आपण या वचनाकडे ध्यान देत आहोत, कारण ती वचनं नाहीशी होणारच नाही, त्यावर आपण विश्वास ठेवतो. हम किस पर विश्वास करते हैं? आप जरा हिंदी में पढ़ें. आकाश और पृथ्वी टल जाएंगे, परंतु मेरी बातें कभी न टलेगी. कभी न टलेगी. क्योंकि वो इंसान की बातें नहीं है, बल्कि सर्वशक्तिमान परमेश्वर के मुंह से निकले हुए शब्द है, वो कभी नहीं टल सकते हैं. इस पर जो विश्वास रखते हैं उसे विश्वासी कहते हैं, बिलीवर कहते हैं. तो आगे वो क्या लिखते हैं देखो. त्या दिवसाविषयी 36वं वचन, त्या दिवसाविषयी, त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही. आकाशातील दूतालाही नाही व पुत्रालाही नाही, केवळ बापालाच ठाऊक आहे. यीशु जी कहते हैं मैं भी नहीं जानता हूँ, लेकिन मेरे पिता को वो दिन वो वक्त मालूम है. मैं सिर्फ तुम्हें सावधान करता हूँ. हिंदी में पढ़ें. मी तुम्हाला फक्त सावध करतो, ही वेळ कोणालाही माहीत नाही. कोणी जर तुम्हाला म्हणेल उद्या ती वेळ येणार आहे, सृष्टी संपणार आहे, विनाश होणार आहे, विश्वास ठेवू नका. हिंदी में पढ़ें. उस दिन और उस घड़ी के विषय में कोई नहीं जानता, न स्वर्ग के दूत और न पुत्र, परंतु केवल पिता. केवल पिता ही जानते हैं. आमीन. प्रभु को धन्यवाद दें. अभी हम एक महत्वपूर्ण बात पर ध्यान देते हैं. कहाँ देते हैं ध्यान? दरवाजे पर नहीं. कहाँ देते हैं ध्यान? हाँ, ऐसा कभी होता है तो सब ध्यान वहाँ जाता है, क्योंकि हमारे ध्यान अभी तक दुनिया में है. ये हमारी परीक्षा है. हमारा ध्यान कहाँ जाता है? कौन आ रहा है, कौन आया, कहाँ से आया, क्या. बाकी सब
छोड़ दो। ये जाहीर करता है की हमारा ध्यान कहाँ आहे, आपलं लक्ष कुठे आहे, हो ना. पटकन आपली नजर चंचल जगातल्या गोष्टीकडे पटकन वळते. पण देवाचा जो मनुष्य आहे तो आपलं ध्यान वचनाकडे लावतो, तो कशानेही विचलित होत नाही. ही परीक्षा आपली आपण करायची. माझं ध्यान कुठे गेलं, किती वेळा गेलं. कॅथलिक लोकांमध्ये मी तुम्हाला सांगतो, त्याच्यात आणि आपल्यात काही फरक आहे का बघा. कॅथलिक लोक प्रार्थना करीत असतात रोजरी घेऊन, पुटपुट 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 नंबर येतो कुरप्यान भरलेले पुटपुट 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 पुटपुट. रोटी करपाली बघ पुटपुट पुटपुट पुटपुट. पोर पडला बघ पुटपुट पुटपुट पुटपुट. कुत्र्याने धन खाला बघ पुटपुट पुटपुट पुट. सॉरी, हो ना. अशा प्रार्थना परमेश्वर ऐकतो का? नाही. प्रभूनं काय म्हटलं, ते ओठानं माझा सन्मान करतात परंतु त्याचं चित्त माझ्याकडे नाही. म्हणून प्रभू काय म्हणतो, तुझं चित्त कुठे आहे ते बघ. दाराकडे आहे, कोण आलं त्याच्याकडे आहे, रोटी करपलं त्याच्याकडे आहे, कुत्र्यानं धन खायला त्याच्याकडे आहे का, पोर पडलं त्याच्याकडे आहे, हे चित्त. म्हणून प्रभू काय म्हणतो, विषय बदलला आहे. म्हणून प्रभू काय म्हणतो, आतल्या खोलीत जा, दार लाव. म्हणजे जगाकडे तुझं लक्ष लागणार नाही. मोबाईलचा गळा दाब बंद करून टाक त्याला, तो तुला अडखळ नाही. जर मोबाईल तुला अडखळवीत असेल तर काय कर, काय कर. हात तुला अडखळवीत असेल तर काय कर, कापून टाक. मग मोबाईल तुला अडखळवीत असेल तर काय कर, फोडून टाक. यस. हिंदी में बोलिए. आज हिंदी बोलिए ना. नहीं चलेगा. जो अभी मुझे ये फरमाइश आई है कि हिंदी में बोले, वो सही बात है. बहुत सारे लोग हिंदी हैं जो समझ नहीं पाते. मैं ये कह रहा था कि अगर प्रभु कहते हैं कि तेरा हाथ तुझे रुकावट डालता है गंदे काम करने के लिए, वो तेरा रास्ता बिगाड़ देता है, जो स्वर्ग में जाने का रास्ता तेरे हाथ की वजह से, तेरे पाप की वजह से, यदि हाथ पाप करता है, तेरी आंख पाप करती है, तो प्रभु क्या कहते हैं, उसे तोड़ डाल, फोड़ डाल, निकाल दे, ताकि तेरा शरीर विनाश हो बल्कि तेरा आत्मा प्रभु के पास जाए. शरीर का तो विनाश वैसे भी होना है, वैसे ही होना है. लेकिन यदि हम पाप से बचते हैं, ये शरीर को पाप करने से बचाते हैं, तो हमारा विनाश शरीर का तो होने दे, मट्टी तो मट्टी में जाएगी, लेकिन मेरी आत्मा मेरे प्रभु के संग चली जाएगी. यदि तुम्हारे भक्ति में ये सारी दुनिया की चीज़ें रुकावटें डालती है, यदि मोबाइल, आप जब प्रार्थना में बैठते हो तो आपका मोबाइल आपको टिंग 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 क्यों 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 चिल्लाने लगता है, आपका ध्यान वहाँ खींचता है, प्रभु से आपकी लिंक टूट जाती है, दुनिया की तरफ आपकी लिंक जुड़ जाती है, तो आपके लिए हानिकारक है. तो जब प्रभु ने कहा कि यदि तेरा हाथ रुकावट डाले तो उसको तोड़ डाल, तो मोबाइल रुकावट डाले तो क्या करें, तोड़ डाल. क्यों जी? हालेलुया, हालेलुया. मेरे और मेरे प्रभु के रिश्ते में, मेरे कांटेक्ट में, मेरी कनेक्शन में कोई रुकावट नहीं आनी चाहिए. रुकावट डालने वाला कोई भी हो, तोड़ डाल, फोड़ डाल. मैं नहीं कह रहा हूं, प्रभु जी कह रहे हैं. हालेलुया. आए समझ में? तो जो प्रभु के और मेरे जो रिश्ते हैं, एक होने के रिश्ते हैं, सब शादीशुदा हैं यहाँ पर है, सब है ना. नहीं जाने तो वो नहीं समझेगा. कुछ गहरी बात है. जब पति पत्नी एकांत में होते हैं, वो क्षण, जो आनंद का क्षण, मैं कहूँगा स्वर्गीय आनंद का क्षण जो प्रभु ने इंसान के जीवन में रखा है, सबको, चाहे वो भिखारी हो या अमीर हो, सबको सरीखा है. मुझे लगता है आप मुझसे सहमत होंगे. उस वक्त यदि तुम्हारी मोबाइल की घंटी बज रही तो आपको कैसा लगेगा? आपका सर घूम जाएगा ना, कि नहीं? हेलो, बोलिए बोलिए जी, बोलिए जी.
घूम जाएगा ना। कोई उस वक्त दरवाजा खटखटाएगा तो आपको कैसे लगेगा? तो जब मैं मेरे प्रभु के साथ संगति में हूँ, वे दोनों, जैसे कि वो कहा कि पति और पत्नी दोनों एक हो जाएंगे, वैसे ही हमें कहा वो और मैं एक हो जाऊंगा। वो एक दैहिक है, वो आत्मिक है। यह आनंद इतना है, वो आनंद इतना है। जिसने चखा उसने चखा, जिसने नहीं चखा इसलिए प्रभु ने यह रखा है, तुमने अनुभूति की है, अब उस अनुभूति तक आओ। ये छोड़ो, ये मिट्टी का है, वो स्वर्गीय है। यह इतना, यह कण भर, वो मण भर। आमीन। तो यदि उस संगति में कोई रुकावट डालता है, या कोई दरवाजा खटखटाता है, या मोबाइल बजता है, तो आपका दिमाग घूमना चाहिए। अरे नो, मेरी संगति नहीं टूटनी है। जो पत्नी के साथ की संगति में जब बाधा आती है तो कितना दिमाग घूमता है। तो जब मेरे पति, जो मेरा प्रभु, जो मेरा वर है, मैं वधू हूँ, मेरे और उसके संगति में जब कोई बाधा आती है तो मेरा सर घूमना चाहिए। तो यदि ऐसा है तो समझ लो आपने स्वर्गीय सामर्थ्य पा लिया है। यही है स्वर्गीय सामर्थ्य। हालेलुया। तो अब हम आगे चलते हैं, आपण पुढे येऊया। मराठी लोकांना जरा असा प्रॉब्लेम झाला असेल, असो दे, आजचा दिवस मला जरा समजून घ्या। पुढल्या रविवारपासून मी अगदी शुद्ध मराठीमध्येच तुमच्याशी बोलेन। आज जरा समजून घ्या, मला पण नाचावं लागतंय। 37वां वचन आपण पाहू। 37वां, वही मत्ती 24 और 37वां वचन, 24वां अध्याय और वचन 37। जसे नोहाचे दिवस होते तसेच मनुष्याच्या पुत्राचं येणं होय। जसे नोहाचे दिवस होते, चला नोहाच्या दिवसामध्ये जाओ। जैसे नूह के दिन थे, वैसा ही मनुष्य के पुत्र का आना भी होगा। वैसे ही मनुष्य के पुत्र का आना भी होगा। 38। क्योंकि जैसे जल प्रलय से पहले के दिनों में जिस दिन तक कि नूह जहाज पर न चढ़ा, उस दिन तक लोग खाते पीते थे, हाँ, और उनमें विवाह होते थे। उनमें विवाह करते थे, विवाह होते थे, रंगरलियाँ होती थी, दावतें होती थी, है ना, सब कुछ होता था। मज़ा करते थे, खाए पिए मज़ा करें, क्योंकि कल हमें मरना है। हालेलुया। ललिता ताई, जरा माझ्याकडे बघा। हॅलो, काय करत होते लोक? सुनांबरोबर भांडत होते, सुना सासूबरोबर भांडत होत्या, नवऱ्याबरोबर पटत नव्हतं, असं सगळं तेव्हा पण तसं चालू होतं। आता तर जायचं का नाही, चालूच आहे। लोक सगळं काय करीत होते, आणि नोहा लोकांना सांगत होता, अरे बाबानो, हे विश्व बुडणार आहे। हालेलुया। लोक हसत होते, काय येडा माणूस आहे। तालू कुठे बांधतात? डोंगरावर का? समुद्राच्या किनारी। तिथे समुद्रच नाही आणि या तारू बांधलाय, काय वेडा माणूस आहे, नाही का? हालेलुया। पहा बरं, ते समुद्रात न्यायचं कुठून? हेलिकॉप्टरनं उचलून न्यायचं आहे का? एवढं मोठं तारू, त्याच्यामध्ये जगातले 2-2 प्राणी जोडी जोडी घातली गेली। एवढं मोठं तारू, 120 वर्ष तो तारू बांधित होता। किती वर्ष? हो। पण लोकांना कसलीही फिकीर नव्हती, कारण स्वर्गातून उतरला नव्हता सांगायला। आज आम्ही भाग्यवान आहोत की डायरेक्ट स्वर्गातून उतरलेला आमच्या बरोबर आहे। त्यावेळेला नव्हता। त्यावेळेला संदेश त्याने त्याला कळवलं, अरे बाबा रे सांगितलं, कोणीही ऐकलं नाही। खाओ पिओ मजा करो। आज आपली परिस्थिती काय आहे? रविवारी लोक प्रार्थनेला येतात, अगदी अंग झाकून व्यवस्थित, लिपस्टिक वगैरे काही लावत नाही, जणू काय अगदी किती संत। पण लग्नाला जायचं असलं का त्यांची रूप बघा, हो
कशी असतात रूप लग्नाला जाताना? काल ज्या मंदिरामध्ये एकदम संतिणी होत्या, आज लग्नाला जाताना त्यांच्या तोंडाला लिपस्टिक आहे, गळे उघडे आहेत, मणभर दागिने आहेत, झकपक आहे, सगळं चम्मक चालू, रूप बदललं, बहुरूपी. खरं आहे का? खरं आहे का? का खोटं आहे? मी खरं बोलतो का खोटं बोलतो? सांगा सांगा, मला सांगा, मला सांगा. मी निरीक्षण करीतच असतो, असं नका समजू. माझ्यापेक्षा जास्त निरीक्षण करणारा तो आहे ना. हालेलुया. लोक खात होते, लग्न करीत होते, लग्न करून देत होते. आणि प्रभूने काय म्हटलं पुढे? आणि 39 महापुरानं येऊन त्या सर्वांना नेलं, तोपर्यंत त्यांना समजलंच नाही. कारण स्वर्गीय संपत्ती देणारा होता, घेणारा कोणी नव्हता. हॅलो, हो ना? त्र्यंबककर आहे, बोला. और नूह जब तक जल प्रलय आकर उन सबको बहा न ले गया, तब तक उनको कुछ भी मालूम न पड़ा. कुछ भी मालूम ना पड़ा. हमें प्रभु ने सावधान किया है, सावधान रहो, वैसे ही वो दिन आ रहा है. वैसे ही मनुष्य के पुत्र का आना भी होगा. तसंच मनुष्याच्या पुत्राचं येणंही होईल. ती वेळ जवळ आहे. जगाचा नाश नाही होणार, एवढ्या जगाचा नाश नाही. अजून 7.5 वर्षाचा भयानक व्याधीचा काळ होणं बाकी आहे. 7.5 वर्षाचा तो भयानक संकटाचा कालखंड आहे, तो बाकी आहे. पण त्याच्या आधी प्रभूचं येणं होणार आहे. 666 नंबर घेतला जाणार आहे, तुम्हाला घ्यावा लागणार आहे. बरोबर आहे. त्याच्या आधी प्रभूचं येणं होणार आहे. आणि 66 नंबर तर आपल्या दारात उभा आहे. नंबरशिवाय काहीच होत नाही. आधार नंबर, हा नंबर, तो नंबर, पॅन कार्ड नंबर नंबर म्हणजे संख्या. ही संख्या आता इथे येणार आहे किंवा इथे येणार आहे, प्रभूनं सांगितल्याप्रमाणे. ती जो घेईल त्याला महायातनांच्याच काळातून जावं लागेल. आपण वाचतो, बरोबर आहे, वाचतो आणि सोडून देतो का? की भयानं थरथर कापतो. प्रभू म्हणतो माझ्या वचनानं जो थरथर कापतो त्याच्याकडे मी पाहेन. हॅलो, बरोबर आहे. तर हा घेण्याच्या अगोदर प्रभू आज आम्हाला सावध करतोय, सावध व्हा. मग सगळं सृष्टीचा विध्वंस होईल 7.5 वर्षाच्या काळामध्ये सगळं. आणि मग 1000 वर्षाचा काळ पृथ्वीवरती, ज्याला आपण शांतीचा काळ, आनंदाचा काळ म्हणू. जे प्रभूच्या बरोबर घेतले जातील ते परत येतील 1000 वर्षाचं राज्य करायला. समजून घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला यायचं आहे परत, नवीन देह धारण करून, है ना. त्याची तयारी आपल्याला आज करायची आहे. म्हणून प्रभूनं म्हटलं महापुरानं येऊन, इसलिए जिसलिए कहा कि वो लोग उस समय में वो लोग भी खाते थे, पीते थे, शादियां करते थे, शादियां करके देते थे, सब रंगरलियां मनाते थे, कहते थे अरे खाओ पियो मजा करो, कल किसने देखा है. लेकिन नूह जो प्रभु का दास हमेशा उन्हें कहता था, जैसे मैं भी कह रहा हूँ, वो भी कहता था, आज भी प्रभु के कई दास कह रहे हैं. लेकिन कौन सुनता है बाबा? मोबाइल का झटके से सुनेंगे, लेकिन प्रभु के दास का कभी नहीं सुनेंगे. मोबाइल कहता है कल बारिश होने वाली है, कल तूफान आने वाला है. मोबाइल कहता है कल तूफान आने वाला है, सावधान हो जाओ. अरे फौरन सावधान हो जाते हैं लोग, तूफान आने वाला है. लेकिन प्रभु कहता है कि ये आने वाला है, कोई नहीं सुनता, कोई नहीं सुनता, कोई कीमत नहीं देता. प्रभु को धन्यवाद दें, जो हम विश्वासी हैं वो सचमुच वैसे बने, ताकि हमें ताकि हमें आशा हो. नहीं तो हमारा आशा नसीब, नहीं तो हमें कोई आशा नहीं होगी. वो भी कमाएंगे, धंधा करेंगे, बहुत बहुत पैसा कमाएंगे, गाड़ियाँ लेंगे, है ना,
बच्चों को डॉक्टर बनाएंगे, इंजीनियर बनाएंगे, उसका सर्टिफिकेट प्रभु के पास नहीं जाने वाला है। प्रभु नहीं देखेगा अरे हाँ ये डॉक्टर है, बेटा आ जाओ डॉक्टर, बेटा बेटा। कुछ नहीं, ना तुम्हारा बंगला, ना तुम्हारी गाड़ी, सिर्फ इतना ही आएगा, रिश्ता। रिश्ता कैसा रिश्ता? वधू और वर का रिश्ता। वर किसे लेने आता है? वधू को। वधू कैसे होती है? अपने वर पर दिलो जान से प्यार करने वाली होती है, उसके बगैर वो जी नहीं सकती, उसका इंतज़ार करते बैठती है ना। कब आओगे, कब आओगे, कब आओगे, थक चुकी हूँ मैं, कब आओगे। यहाँ मेरा दिल नहीं लगता है, इस दुनिया में मेरा दिल नहीं लगता है, मैं थक चुकी हूँ। कब आओगे मेरे प्रभु, मेरे स्वामी, कब आओगे। वो भाव भी नहीं भक्ति इस वधू के दिल में है। वर उसे देखता है और उससे वो उठाएगा। खेत में दो होंगी, एक उठाई जाएगी। प्रभु को धन्यवाद दें। शैतान हमें हमेशा गुमराह करता है, आप गुमराह न मत होइए। देखिए प्रभु को धन्यवाद। पहला करंथी 15वां अध्याय 32 से 33। पहला करंथी 15वां अध्याय और 32 से 33 तक, दो वचने 32-33 जरा पढ़े हिंदी में। की पहली पत्री उसमें 15वां अध्याय और वचन 32। यदि मैं मनुष्य की रीति पर इफिसुस में वन पशुओं से लड़ा तो मुझे क्या लाभ हुआ? यदि मुर्दे जिलाए नहीं जाएंगे तो आओ खाए पिए, क्योंकि कल तो मर ही जाएंगे। हाँ, क्या कहता है शैतान की आवाज़? अरे जाने दो, खाए पिए मजा करे, कल तो मरना ही है। मराठीमध्ये कोणी वाचाल का प्रभू? जरा मला काढायला इथे थोडा वेळ लागेल। इफिसात मी स्वपदांशी लढाई केली। श्वापद म्हणजे कोण? श्वापद म्हणजे कोण? ही 4 पायाची नव्हती, ही 2 पायाची होती। ये श्वापद जो बीस्ट कहा गया है वो 4 पहिए वाला नहीं है। वो इंसान हमारे चर्च में भी है, सब जगह पे मिलेंगे आपको। उनसे लड़ाई करनी है कैसे? शस्त्र से। हाँ, कौन से शस्त्र? आत्मिक शस्त्र। तो उन शस्त्रों से वो लड़ाई करता है। क्या कहता है आगे? काय म्हणतो पुढे? ही जर माणसांच्या रीतीप्रमाणेच केली असती हाँ, तर मला काय लाभ? लाभ। माणसं कसं लढाई करतात? ठोशे, बुक्या, शिव्या, गाळी, तू मैं, ही माणसांची रीत। पण ह्याची रीत माणसाची नव्हती। ये रीति इंसान की नहीं थी। इंसान के साथ में जो इन्हें श्वापद कहा गया है, उनके साथ में जो युद्ध करता है वो शारीरिक होता है, हाथापाई, गाली गलौच। लेकिन वो कहता है यदि मैं इंसान के तरीके से युद्ध करता हूं उनसे तो मुझे क्या लाभ? तो मतलब उसका युद्ध करने का तरीका अलग था, वो आत्मिक था, प्यार से उसे जीतता था। उनके सर पर अंगार डालता था। कौन सा अंगार था? प्यार का। हालेलुया। पुढे वाचा। जर मेलेले उठवले जात नाही हां तर मग आपण खाऊ व पिऊ, हां, कारण उद्या आपल्याला मरायचंच आहे। कारण ते लोक काय करत होते? मरणातून जो उठणार आहे त्याच्यावर त्यांचा विश्वास नव्हता। पुनरुत्थान यानी प्रभु उठाने वाले हैं हमें, यदि हम मर भी जाएं तो हमें कल प्रभु उठाने वाले, इन पर उनका विश्वास नहीं था। इसलिए पौलुस उन पर कोड़े बरसाता है और कहता है फिर ठीक है ना, कल हम उठाए नहीं जाएंगे, कोई स्वर्ग भी नहीं है, उठाए भी नहीं जाएंगे, तो चलो आज कामकाज करें, मज़ा करें, खाएं पिए मज़ा करें, कल तो मरना ही है। यह शैतान की भाषा है और आज भी हम शैतान की भाषा को ही सुनते हैं। बहुत कमाओ, बहुत करो, काम करो, काम तो करना ही चाहिए। हाँ, काम करना ही चाहिए। पौलुस भी काम कर रहा था, कल हमारी वही बात चल रही थी। पौलुस भी काम कर रहा था, वो तंबू सिलाता था,
हर जगह पे उसके बारे में लिखा हुआ है। लेकिन पहला काम कौन सा था पौलुस का? पहला काम कौन सा था? किसको पहला स्थान देना है? परमेश्वर की सुसमाचार को बचाना। जिसका बपतिस्मा हुआ है वो चेला हुआ है, उसका काम प्रभु ने उसके दिया है ताकि वो स्वर्ग राज्य की कमाई कर सके, वही उसकी कमाई है। यदि मैं एक आत्मा भी नहीं कमाता हूँ तो मेरी कमाई क्या है? क्या है मेरी कमाई? इतने आत्माएं, हजारों आत्माएं यदि हम नहीं कमा सकते, मैं नहीं कर सकता तो मेरी कमाई क्या थी? आज मुझे बहुत शांति है कि आज भी यदि प्रभु आते हैं और यदि आज भी मैं मर जाता हूँ तो मैं शांति से मेरे प्रभु के पास जाऊँगा, क्योंकि मेरी कमाई है। यहाँ नहीं है, कुछ भी नहीं है, लेकिन वहाँ मेरी कमाई है। आज भाई निक्सन भी अपनी सब कमाई छोड़कर, आमदनी छोड़कर, दुनिया की आमदनी छोड़कर वो कमाई प्राप्त करने के लिए मेरे पीछे पीछे भाग रहे हैं रात दिन। क्यों? विनायक भाई सब कुछ छोड़कर, वो भी काम करते हैं, काम तो करते हैं, लेकिन पहला स्थान किसको देते हैं? सोचो, अभी आप क्या करते हो? तुम्ही काय करता? कशासाठी? पोटासाठी. कशासाठी? पोटासाठी. कशासाठी? सकाळी उठतो नाही का, दरवाजे उघडतो, झाडू मारतो, कशासाठी? पोटासाठी. AC लावतो, जाऊन बसतो, कशासाठी? पोटासाठी. कोण येतो का बघतो, कसा गुंडाळायचा शिकतो, कशासाठी? पोटासाठी. हालेलुया. गाडगेदार. सावज पकडण्यासाठी हा जो कोळी असतो ना, कोळी, तो काय करतो? जाळं मांडतो. झाडाला बसलेला कोळी दिसला की मला आठवण येते काही लोकांची. म्हटलं काही लोकांनी जाळी मांडली. आला का पकडला तो सुटणारच नाहीये. सुटला का मग काय करायचं? काय केलं तू दिवसभर? किती लॉग इन झाले? 5 व्हायलाच पाहिजेत, आणि तर उद्या सुट्टी मिळणार नाही. हालेलुया. प्रभूला नाही का, कोळ्याचं जाळं आपण म्हणूया, इंटरनेट, मकड़ी का जाल, डेविल्स नेट, मकड़ी का जाल. हर व्यक्ति देखता है कि ये जाल में कौन फंसेगा, उसे कहते हैं धंधा. क्या कहते हैं? अरे बोलो ना, सच है झूठ है? सच है ना. लेकिन प्रभु से आशीष मांगो, प्रभु आज मेरे जाल में कितने फंसाओगे आप? मांगो प्रभु से, प्रभु उस राज्य में आने के लिए आप मेरे पास किसे भेजोगे प्रभु? आपके राज्य में मैं कितने लोगों को ले आऊं प्रभु? प्रभु का सच्चा बंदा जो प्रभु पर पूरा विश्वास रखता है वो ऐसी प्रार्थना करता है, प्रभु मैं बेकार हूँ, कुछ कमाई नहीं है मेरी, एक भी आत्मा मुझे नहीं मिला, स्वर्ग में मेरी कमाई कुछ भी नहीं है, कुछ भी नहीं है. मैंने खाया पिया, मज़ा किया, शादी की, शादी में नाची, शादी में गहने पहने, अच्छे अच्छे कपड़े पहने, शान शौकत की, चमक छल्लूगिरी की, लेकिन मेरी आमदनी क्या है? सोचो भाइयों, सोचो. माझं उत्पन्न काय आहे? खालं पिलं, लग्न करून दिली, लग्नात नाचली नाही का मस्तपैकी, पोरींना पण नाचायला शिकवलं, टाईट कपडे घातले पोऱ्यांना, वाह सुंदर नाही का, लेगिन्स आणल्या व्यवस्थित, अगदी गळ्यात दागिने घातले,
लिपस्टिक लावली, वा, नाचली. त्याच संस्कारामध्ये मुली मोठ्या झाल्या. मुली त्यांच्यापेक्षा दुप्पट करायला लागल्या. बाळकुटं कुठून होतं? घरून होतं. घरून होतं. प्रभुला आवडलं का? एक गवाही बताता हूँ हिंदी में. रेखा है गवाही, मुझे लगता है सबको मालूम है, लेकिन हिंदी भाषिकों को ये मालूम नहीं. रूपलाल जी गवाही सुने. इस बेटी की गवाही है. कुछ साल पूर्व, मेरे ख्याल से 20 साल पूर्व, जब शादी नहीं हुई थी उसकी, उन दोनों की शादी नहीं हुई थी, और हम एक जगह प्रार्थना में, ऐसे ही एक छोटी सी रूम थी, वहाँ हम प्रार्थना लेते थे, प्रार्थना में बैठे थे. ये बेटी सादे कपड़े पंजाबी अच्छा तरह से पहनकर, पूरा बदन ढांक जाए इस तरीके से कपड़े पहनकर आती थी. आई उसके दिन पूर्व शनिचर को मेरे घर पर प्रार्थना हुआ करती थी शब्बात की. वो मेरे घर पर आई, मुझे कहा, पप्पा, ब्रदर कहती थी मुझे एक सपना हुआ है. मैंने कहा क्या बेटी? वो कहती है एक नन्ही बच्ची है और मेरे बदन पर कपड़े डालती है, उसका मतलब क्या है? मैंने प्रभु से पूछा क्या है मतलब प्रभु जी? प्रभु ने कहा उसे बताना, कल बताऊंगा. मैंने कहा कल बताऊंगा. बात खत्म हुई बात. मैं भी भूल गया, ये भी भूल गई. दूसरा दिन इतवार था. ये सुबह में आई प्रार्थना में, सादे कपड़े, बिल्कुल बदन ढका हुआ. प्रार्थना खत्म हुई, ये अंदरी रूम में, भीतरी रूम में गई. उसने एक बहुत भारी बढ़िया एक फ्रॉक सिलाया था, शॉर्ट, यानी आधी टांगे खुली, आधी यानी ऊपर के आधी टांगे खुली और बिल्कुल टाइट, एकदम फिट पहन कर आई. मैंने देखा, मुझे एक झटका लगा. अरे ये क्या? टाटा ब्रदर, मैं जा रही हूँ शादी में. मैंने कहा हाँ बेटी जा. प्रभु ने कहा अब बता. याद आया मुझे. मैंने कहा रुक, यहाँ आ जाओ. वो दौड़ी चली आई. अब बच्चा तेरे ऊपर कपड़े डालेगा, क्योंकि बच्चे को भी शर्म आएगी तुझे देखते हुए. अब वो तुझ पर कपड़े डालेगा. तब से आज तक वो ड्रेस उसने नहीं पहना. बहुत भारी था, नहीं पहना. मतलब स्त्रियों का रहना सहना, रहन सहन, बात करने का ढंग, कैसे बातें करती हैं मेरी बेटियां, मेरी बच्चियां, प्रभु का पूरा ध्यान उस पर होता है. आप बच्चों को क्या सिखाते हो, ये तुम्हारी संपत्ति वहाँ जमा होगी, नहीं तो नरक में जमा होगी. अब बताओ तुम्हारी संपत्ति कहाँ पर है? स्वर्ग में है या नरक में है? यहाँ से सुनकर यहाँ से निकाल मत दो. ये सब प्रभु तुम्हें बताएगा. मेरे दास ने तुम्हें यह बताया था. हमारा जीवन बहुत ही पवित्रता का जीवन है, क्योंकि हमारे पिता बहुत ही पवित्र हैं. फार पवित्र आहे आपले पिता. त्याला पवित्रता जराही चालणार नाही. आणि मुलांना कसं ठेवायचं, कसं वाढवायचं, ही जबाबदारी तुम्हावर आहे. स्त्रियांनो, ही जबाबदारी तुमची आहे. हिशोब घेतला जाईल. लक्षात ठेवा, जगाशी समरूप होऊ नका. काय म्हटलेलं आहे प्रभूनं? जगाशी समरूप होऊ नका. मुलं काय करतात त्यांच्यावरती बारीक लक्ष द्या. त्यांचा मोबाईल चेक करा. कळलं काय? आता मुलं तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत, मला मान्य आहे, परंतु कोणी हुशार असेल त्याच्याकडे नेऊन बघा ह्याच्यामध्ये काय काय आहे. काय बघतोय माझा मुलगा, कुठल्या कुठल्या गोष्टी त्याने बघितलेल्या आहेत, हे तुम्हाला समजेल. तुम्ही थोबाडीत ठेवून द्यायला घाबरू नका, नाही तर प्रभू तुम्हाला नरकात टाकेल. कुठलं थोबाडीत? ते थोबाडीत खाणं बरं आहे का मुलाला थोबाडीत देणं बरं आहे? हां, सांभाळा. हालेलुया. आपली मंडळी अशी तशी इकडची तिकडची उल्लम गुल्लम छल्लम छल्ला मंडळी नाही.
तशी करू पण नका. आमेन. पहा, हल्लागुल्ला मंडळी आपली नाही, ढिंचक मंडळी आपली नहीं, है ना. वो जो और कलसियों में यदि हम देखते हैं तो उनका क्वायर कैसे होता है, ढिंचक, भांगड़े वाला, डिस्को नहीं, सब लाइट ऐसे ऐसे होता है, चक 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 चक. क्या चल रहा है, डिस्को चल रहा है. क्या प्रभु भी तुम्हारे साथ नाचने को आने वाला है डिस्को में? किसके लिए हो रहा है ये सब? प्रभु को धन्यवाद दें, अपनी कलसिया में ये रिवाज हमने लाया नहीं और आप भी लाना नहीं. नो, 10 लोग रहेंगे वो भी काफ़ी है. ये कचरा क्या करना है? ये खुद तो जाएगा नहीं, जो अच्छे जाएंगे उसको भी जाने नहीं देगा. क्या फ़ायदा? ये कचरे को निकाल दो. कचरा नहीं चाहिए, कूड़ा नहीं चाहिए यहाँ पर. प्योर प्योर. आमेन आमेन. जमेल ना बाळांनो? तुमच्यावरती प्रभूनं आशा ठेवली रे बाळांनो. मी ठेवली त्यात काही नवल नाही, पण त्यानं आशा ठेवली आणि म्हणतो माझ्या बाळांनो माझं ऐका. तुमच्यासाठी मी जागा तयार केली आहे, माझं ऐका. मी न्यायला येतो, माझं ऐका. ओ येस प्लीज. अजून त्याला रडवू नका. किती काळ त्याला रडवणार आहोत आपण? आपल्या ह्या गोष्टीमुळे कोणीतरी रडतोय, तुम्हाला माहीत आहे का? नाही का ब्रदर? हो ना. काय म्हणूया आपण? मी व माझं घराणं आम्ही यहोवाची सेवा करू. नाहीतर कोणाची करणार ते तरी सांगा. जर आम्ही यहोवाची सेवा करणार नाही तर कोणाची करणार ते तरी सांगा. सैतानाची? ठरवा, नीट विचार करा. मी उद्या नाही असं समजा, आजच शेवटचं आहे असं समजा. त्याच हिशोबानं मी नेहमी सांगत असतो की जणू काही मी आज शेवटचंच तुमच्याशी बोलतो आहे. ऐका नीट, लक्ष. तिथे आपल्याला जायचं. वहाँ हमें जाना है. कहाँ है हमारा घर? क्यों कोशिश करते हो यहाँ बंगले बनवाने की? मैं नहीं कहता हूँ कि मत बनाओ, लेकिन तुम्हारा जहाँ तुम्हारा धन है वहीं तुम्हारा मन लगेगा ना बाबा. 10 करोड़ का बंगला बनवाया है तो मन कहाँ लगेगा? कहाँ लगेगा? है ना. 20 लाख की गाड़ी ली, 1 करोड़ की गाड़ी ली है, मन कहाँ लगेगा? कहाँ लगेगा? बोलो. जब सब कुछ जाता है ना, तब हे प्रभु, वो प्रभु के लिए नहीं रोता है. ये मेरा सब कुछ गया इसलिए रोता है ना. बंगला जाएगा, गाड़ी जाएगी, सब कुछ जाएगी, भीख मांगने की तोहमत आएगी, तब रोएगा. किसके लिए रोएगा? प्रभु का नाम लेगा. किस लिए लेगा? प्रभु मेरा गया. हे मेरा उसका छोटा ही नाही आहे ना अभी तक. म्हणून संत काय म्हणतो, मी माझं मावळो सर्व तू तुझे उगवत. कधी उगवणार? त्याच्यामध्ये त्या ब्राह्मणामध्ये उगवलं. आमच्यामध्ये कधी उगवणार? तो गेला, सुटला. साधू सुंदर सिंह कमाई की उसने, पंडिता रमाबाई कमाई की उसने, पौलुस पेत्रुस कमाई की उसने. हम नहीं चल सकते उनके मार्ग के पीछे, फिर कहाँ चलेंगे हम? किसके पीछे चलेंगे हम? यदि मसीहा हमारा आदर्श नाही, जर प्रभू येशू आमचा आदर्श नाही, तर आम्ही कोणाच्या मागे चालणार? माझी मेंढरं माझी वाणी ओळखतात, ती माझ्या मागे येतात आणि त्यातले एकाचाही नाश होत नाही. हे लक्षात ठेवा. विश्वासू म्हणवणारे या वचनावरती विश्वास ठेवून त्याप्रमाणे पुढे चालतात. विश्वासु कहलाने वाले, बिलीवर कहलाने वाले इस प्रभु के वचनों पर विश्वास रखकर पूरी क्षमता से उसके पीछे चलते हैं. उसका एक का भी विनाश नहीं होता, प्रभु कहते हैं. आप तो जानते हो, मैंने गीता ये सब पठन किया, ये भी जानता है, मैंने गीता से ही इनको ले लिया प्रभु के पास.
लेकिन ऐसा ग्रंथ मुझे नहीं मिला, ऐसा प्रभु मुझे नहीं मिला जो यीशु समान हो। कोई नहीं, कोई नहीं। यहाँ सब ज्ञानी है, अज्ञानी कोई नहीं है। वो जो ज्ञान हमने प्राप्त किया है वो मुफ्त में आपके सामने ला रहे हैं हम लोग कि भाई ये सच है, यीशु ही खुदा है, उसे ही पंचमहाभूतों पर पूरा अधिकार है। समुद्र को धमकाने वाला कोई लाल हुआ है पैदा? बताओ मुझे इतिहास में, कोई भी इतिहास ले लो, कोई भी धर्म ग्रंथ ले लो। मुर्दों को जिलाने वाला कोई माई का लाल पैदा हुआ है इस दुनिया में? अंधों के बचपन से जो जन्म से ही जो अंधा है उसकी आंखें खोलने वाला कोई माई का लाल है? 4 दिन का सड़ा हुआ लाजर जो मरा हुआ था उसको जिलाने वाला और कोई है? मौत से उठा हुआ कोई माई का लाल है? तो मैं किसके पीछे जाऊं? जिसने मुझे वहाँ घर बनाया है, मुझे यहाँ से कुछ नहीं ले जाना है, वहाँ जाऊँगा। हालेलुया, हालेलुया। नहीं तो मेरे सारे श्रम व्यर्थ हैं, सारे श्रम व्यर्थ हैं। क्या ले जाऊँगा मैं? किसके पीछे भाग रहा हूँ मैं? हम भाग्यवान हैं कि प्रभु ने हमें रास्ता दिखाया, बस चलना बाकी है। लेकिन चलने के लिए कौन तैयार है? रास्ता दिखाया हमें, क्या चलोगे? चलोगे? रूपलाल जी इतने दूर से पंजाब से मेरे पास आए, प्रभु ने उन्हें रास्ता दिखाया, अब वो चले ना चले उनकी मर्जी। तुम्ही चाला न चाला तुमची मर्जी। सांगणारा सांगून गेला, ओरडून गेला, ओरडत गेला दर रविवारी। बिचारे विनायक एवढी मेहनत करताय, ते सगळं, हा सगळा सोपस्कार मला काय समजत नाही त्यातलं, नाही का? त्यांना समजतो, ते करताय, शिकले, मी नाही शिकलो, वेळ नाही मिळाला मला ते शिकायला। आता टाळक्यात जातच नाही हे सगळं काय, ते बरं झालं हे जाळं जात नाही टाळक्यात। ते एंटर सैतान्स नेट, डेविल्स नेट, अच्छा है, दूर है ना उससे। लेकिन भलाई के लिए भी इस्तेमाल होता है, जो आज हो रहा है यहाँ पर। हालेलुया। अब ध्यान दें, या देहाच्या मरणानंतर एक नवीन शरीर मिळणार आहे। हॅलो, लक्षात घ्या, या मरणानंतर हे मरणार आहे, बरोबर आहे? किती करोनानं नेले, कुठे गेले पत्ता नाही। आई मेली, मुलांना तोंड बघायला मिळालं नाही, नवऱ्यालाही बघायला मिळालं नाही। मिळालं का? कोरोना से कितने मरे? पत्नी मरी तो पिता, उसके पति को या बच्चों को उसका मुंह तक देखने को नहीं मिला, लपेटा और कहाँ गायब किया पता ही नहीं चला। हम भाग्यवान हैं, हम जिंदा हैं और प्रभु का वचन हम सुन रहे हैं, ताकि हमें तैयारी करनी है। उन्हें मौका नहीं मिला, हमें मौका मिल रहा है, हमें मौका है। आज भी प्रभु ने हमें मौका दिया है, आज भी। किस लिए? किस लिए? सोचो, तैयारी करने के लिए, वो स्वर्गीय संपत्ति प्राप्त करने के लिए। उसके बाद हमें एक, देखिए, इब्रानियों का पत्र, क्या चलो, इब्रानियों का पत्र, उसका 9वां अध्याय 27वां वचन, गौर करिए। इब्रिकरास पत्र, त्याचं 9वां अध्याय आणि 27वां वचन। इब्रियों की किताब 9वां अध्याय वचन 27। और जैसे मनुष्य के लिए एक बार मरना और उसके बाद न्याय का होना नियुक्त है, वैसे ही मसीह भी बहुतों के पापों को उठा लेने के लिए एक बार बलिदान हुआ, और जो लोग उसकी बाट जोते हैं उनके उद्धार के लिए दूसरी बार बिना पाप उठाए हुए दिखाई देगा। आमेन, आमेन। दूसरी बार, उसका मतलब है ये तो शरीर हमारा नष्ट होगा, लेकिन हमें नया शरीर मिलेगा। इसका न्याय नहीं होगा, इसकी मट्टी होगी। इसका न्याय नहीं होगा, इसकी मट्टी होगी। लेकिन उसके बाद में एक देह है, जिसे हिंदू धर्मशास्त्र में सूक्ष्म देह कहते हैं। एक नया शरीर मिलेगा। मराठीमध्ये वाचाल का? उसका ज्याप्रमाणे माणसास एकदाच मरणे, एकदाच मरणं,
व त्यानंतर न्याय ठरणे. त्यानंतर न्याय ठरणं. मग न्याय कसला ठरणार आहे? शरीर आहे ना, शरीराशिवाय न्याय कसला? आत्म्याला न्याय नाही, शरीराला न्याय आहे. म्हणून त्याला एक नवीन शरीर दिलं जाईल प्रत्येकाला, आणि त्याचा न्याय होईल. त्याला वेदना आहेत, यातना आहेत, दुःख आहे, त्या नरकातल्या यातना आहेत. बरोबर आहे. त्या असहनीय आहेत, त्या सहन होणार नाहीत. या यातना थांबू शकतात मेल्यानंतर, त्या यातना थांबणार नाहीत, कारण त्याला मरणच नाही. मग काय करणार आपण? इस देह को मौत है, इसलिए हमारे इस देह के जो यातना भी हो कहीं भी, वो रुक सकती है, थम सकती है, ख़त्म होती है. लेकिन उसके बाद में हमें जो दूसरा शरीर मिलेगा उसका न्याय होगा. एक तो वो स्वर्ग में आनंद भोगेगा, ये नहीं जाएगा स्वर्ग में, ये मट्टी है. वो जो देह होगा, जो पवित्र देह होगा, एक तो वो प्रभु के साथ रहेगा, या न्याय होगा और वो नापास हो गया तो शैतान के साथ अनंत काल की यातनाएं भुगतेगा. मग आम्ही हे जे करीत आहोत ते कशासाठी करीत आहोत? यातनामय जीवन, आयुष्यभराचं अनंत काळचं यातनामय जीवन जगावं म्हणून करीत आहोत, की आनंदमय जीवन जगावं म्हणून करीत आहोत? बरोबर आहे. मग तिथे संपत्ती नको का? फुकट मिळेल का? खाल्लं पिलं मजा केली आणि मरून गेला, आणि आता ते पण पाहिजे काय? नाही म्हणणं आपल्याला, नाही म्हणणं. म्हणून आता जे रडत आहेत, प्रभू म्हणतो ते धन्य. आता जे रडत आहेत ना, त्यांचं चित्त तिथे लागलेलं आहे, प्रभू यातून मला सोडव. बरोबर आहे, हो ना विमल? हो ना? कुठे चित्त लागलेलं आहे? प्रभू हे नको मला, सोडव. पण ज्यांच्याकडे भरपूर गाडी बंगले आहे, त्यांचं चित्त कुठे लागलेलं आहे? इथे लागलेलं आहे, तिथे नाही लागलेलं. सांभाळा. माझा नवरा चांगला आहे, चांगला कमावतो आहे, मला गाडी आहे, मला बंगला आहे, मी सुखी आहे, बस. हे संपेल, झटक्यात संपेल. मग चित्त तिथे नाही, इथलं संपलं. तेल गेलं, तूप गेलं, हाती आलं दुपाटणं. पण विमल रडते आहे, मी पाहतो आहे, तिचं चित्त तिथे लागलेलं आहे. एक मित्र म्हणून, बाळा चल ये, ही जागा मी तुझ्यासाठी तयार केली. जे रडतात ते धन्य, त्यांना धन्य म्हटलंय. हसतात त्यांना धन्य नाही म्हटलं. आता मला सांगा, तुम्ही रडता का हसता? आपला वाटा काय? कोणता वाटा? विमू, असं नको समजू, तुझ्याकडे लक्ष आहे. माझंही आहे आणि माझ्यापेक्षा जास्त त्याचं आहे. मी नाही म्हणत, देव म्हणतो जे रडतात ते धन्य. कोण रडतं रे बाबा? तुम्हा बहिणीमध्ये कोण रडतं मला सांगा? हो ना? मग धन्य कोणाला म्हटलं? यश, धीर धर. प्रभू म्हणतो मी आहे, मी तुला कधीच सोडणार नाही, मी तुला कधीच टाकणार नाही. ज्याच्याविषयी म्हटलं ती कोणते धन्य. म्हणून आज बाळांनो, धनसूत दारा, असू दे पसारा, असू दे दुःख, असू दे सुख, नको देऊ थारा आसक्ती. ते आसक्ती नको. चल, धंदा आहे का, गाडी आहे का, असू दे, माती आहे. काय म्हणा, गाडीकडे पाहताना माती आहे, मातीच होणार आहे. सोनं आहे का, आसक्ती नको, असू दे, काही नाही असं समजा. मुलं आहेत का, नाही असं समजा. चला, प्रभू तू आहे हे मात्र विसरू नका. तू आहे हे मात्र विसरू नका. ध्यानी मनी स्वप्नी कोण दिसे? नाही तर काही लोक आहेत, ध्यानी मनी स्वप्नी गाडी दिसे. नवीन बुक केली आता, ध्यानी मनी स्वप्नी काय दिसे? गाडी. हालेलुया.
हालेलुया. ध्यानी मनी स्वप्नी काय दिसे? मुलगी दिसे, मुलगा दिसे. हालेलुया. हालेलुया. दिसतो का? हॅलो. काय दिसे? कुठे अडकलं? कुठल्या जाळ्यामध्ये अडकलं? सोडा. धन्यवाद प्रभू. तू दिलंस, तुला धन्यवाद. नाही दिलं, तुला धन्यवाद. धन्यवाद प्रभू. माझा जीव तुला धन्यवाद देईल. माझा जीव तुला धन्यवाद देईल बापा. तू दिलंस. तू नसतं दिलंस तर माझ्याकडे काय असतं. धन्यवाद तुला. तू नाही दिलंस. धन्यवाद प्रभू. काय करणार होते? उद्या रडायचंच होतं ना यांच्या नादी लागून. आणखीन काय? पोरं छोटी असतात तोपर्यंतच ती बरी असतात. कळलं का? नंतर डोक्याचे केस ओरबाडून काढतात. विचारा काडगेना. त्यांना पण मुलगा आहे. विचारा काय करतो ते. सुखी आहात का मुलामुळे? आपला सोहम आता येतोय वयात. उद्या काय करेल काय माहिती आहे आपल्याला. बाई आपण रडवेल का हसवेल काय माहिती. माहिती आहे? निक्सन दादा तुमचं काय माहिती आहे काही? सोडा सोडा. सर्व सोडा आणि माझ्या मागे या असं कोणीतरी काकुळतीनं म्हणतोय रे बाबांनो. माझ्या मागे बाळा. सोड सर्व. माझ्या मागे. कोणाची वाट बघते? मेला येणार. कसली वाट बघते? अरे तो दार ठोकीत आहे. प्रभू ये, मी दार उघडते. हालेलुया. हालेलुया. कोणीतरी मला ठोसे मारते. बघा आता काय करणार. सत्य समजून घ्या. सत्य तुम्हाला समजेल. सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. खूप बोलण्याला काही अर्थ नाही, पण स्वर्गीय संपत्ती मात्र मिळवण्याला चुकू नका रे बाबानो. हालेलुया. प्रभू तुझ्यासाठी. प्रभू तुझ्यासाठी. तुझ्यासाठी. बहीण बहिणीला मिठी मारते काय? प्रभू मी तुला मिठी मारली आहे. तिला नाही. तू तिच्यामध्ये आहेस. ह्या अशा भावनेनं आपली स्वर्गीय संपत्ती वाढेल. कशासाठी? संपत्तीसाठी. मी जे काही बोलेन, मी जे काही करीन ते कशासाठी? माझ्या संपत्ती वाढवण्यासाठी. मी विनायक दादावर प्रेम करतो का? काय समजून करतो? विनायक म्हणून समजून करतो का प्रभू समजून करतो? प्रभू तू त्यांच्यामध्ये आहेस. हालेलुया. हालेलुया. मी गाडगे आईवर प्रेम करतो का? विचारा तिला. काय समजून करतो? म्हातारी समजून? देवाचा आत्मा तिच्यामध्ये आहे. जे तू तिला केलंस ते मला केलंस म्हणून मी तिला हसवतो. मी बोलतो तेव्हा ती हसते दुःखामध्ये, पण हसते. मी हसवतो तिला. या नगराला लागून या सुंदर ती दुसरी दुनिया. या बाळानो या रे या. कोणीतरी बोलवीत आहे. त्या नगराचे रहिवासी वाटेकरी आम्ही आहोत बाळानो. येस. मग आई हसते खो खो करून. रडत होती. टागलं बिचारीला डोक्यामध्ये टेंगोळ आलं. एवढा मोठा रडत बसली होती बिचारी. काय करील? कोणी नाही जवळ. सगळ्यांनी सोडलं. मुलगाही नाही, कोणीच नाही जवळ. रडत बसती आहे. मग मी तिला धीर देतो. म्हणतो अगं रडू नको ग, रडू नको ग माझ्या आई. या नगराला लागून या सुंदर ती दुसरी दुनिया. बघा आमची आई हसते. बघा किती सुंदर दिसते. असते तेव्हा बघा तिच्या. आता बघा तिच्याकडे किती सुंदर दिसते बघा. सुंदर ती दुसरी दुनिया. हालेलुया. यहाँ हमारी ऐसी मजा होती है. हंसते खेलते प्रभु के मार्ग हम सीखते हैं.
सिखाते हैं। यहाँ किस पर कोई हावी नहीं होता है, किसको कोई दबाते नहीं, दबोचते नहीं, बिल्कुल नहीं। चलें सब साथ मिलकर चलें, वहाँ चलना है। जो साथ आए ले चलो, ले चलो, कमाओ, आत्मा को कमाओ, आत्मा को कमाओ। कितने कमाए आपने प्रभु के लिए? आप शुरू करो। किती कमावले? किती आणले प्रभूमध्ये? काय कमाई है तुमची? कितनी कमाई है तुम्हारी? क्या कमाया? प्रभु ने कहा सारे दुनिया को जाओ सुसमाचार सुनाओ। सुनाया? कितने लाए? कोई आया पीछे? हाँ, मेरी है संपत्ति बाबा, ये मेरे पीछे है, रेखा मेरे पीछे है, आप लोग मेरे पीछे हो, हजारों हैं। अरे मुझे इसलिए मैं इंतजार कर रहा हूँ, चलें। हालेलुया। आप क्या करोगे? पैसा कमाया, बच्चों को जन्म दिया, अरे वो तो प्राणी भी देते हैं, उसमें कौन सी बड़ी बात है? कोई बड़ी बात नहीं। लेकिन एक आत्मा प्रभु के पास लाके देखो, कितनी बड़ी बात है। हेलो हेलो, गाड़ी लेनी है, यहाँ रहेगी, कुछ नहीं आएगा। लेकिन जो साथ आएगा उसको ले चलो। आप मेरे साथ आओगे, मैं जानता हूँ, क्योंकि मैंने आपको प्यार से पाला है, प्यार से जन्म दिया है। आपकी प्रार्थना मेरे साथ है, आपकी दुआएं मेरे साथ है। मुझ जैसा अमीर कोई नहीं, हजारों की दुआएं हमारे साथ है, प्रार्थनाएं हमारे साथ हैं। अब निक्सन भी उसमें शरीक हो रहे हैं, साथ हैं। हेलो, अभी उनके पत्नी को भी ले जा रहे हैं वहाँ, वो भी उनके साथ है, साथ मिलकर, है ना। कमाई भाई, जागो, करो कमाई, नहीं तो फिर इल्ले। प्रभु को धन्यवाद दे, आगे चलें। हालेलुया। या देहातील अल्पकाळच्या जीवनासाठी आपण प्रार्थनेला येऊ व देहासाठी मागू तर आपण आपलं भयंकर नुकसान करून घेऊ। देहाच्या गरजा मागण्यासाठी प्रभू नोकरी दे, प्रभू छोकरी दे, प्रभू येऊ दे, प्रभू तेऊ दे, या जगातल्या गोष्टी मागू तर आपण आपलं भयंकर नुकसान करून घेऊ। यदि हम प्रार्थना में आते हैं उस दुनिया की प्राप्ति के लिए, प्रभु मुझे ये दे, मेरा व्यवसाय बढ़ा दे, मुझे ये दे, मुझे वो दे, मेरे बच्चों की पढ़ाई करनी है, मुझे उनको यश दे, वगैरह वगैरह वगैरह, इस मट्टी की चीज़ें हम प्रभु के पास मांगे तो ध्यान रखे, प्रभु ये चीज़ें देने के लिए हमारे लिए बिल्कुल नहीं क्रूस पर मरा। ये आत्माएं बचाने के लिए प्रभु ने अपना बलिदान दिया है और हमें नियुक्त किया है, आप मेरी सहायता करें आत्माओं को बचाने के लिए। प्रभु क्या कहते हैं? आप लोग मेरी सहायता करें आत्माओं को बचाने के लिए, क्योंकि वो नरक में जा रही हैं। छोटी छोटी बच्चियों पर बलात्कार हो रहे हैं, घिनौने काम हो रहे हैं। आज बाप भी अपने बेटी को, 9-9 साल के बेटे को नहीं देखता है, बाप भी बलात्कार करता है, क्योंकि ये मोबाइल ने सब सिखाया है उसको। अब ये आत्माओं को बचाएगा कौन? जो बलात्कारित पीड़ित लड़कियां हैं, जो खुदकुशी करने पर मजबूर हैं, उन्हें गले लगाकर कौन कहेगा बेटी डर मत। ये मट्टी है, मट्टी के अत्याचार को मत देख, यहाँ है, वहाँ जीवन है जो प्रभु तुझे दे रहा है बेटी। कोई है समझाने के लिए उसे? कोई आंसू पोंछने वाला है? प्रभु ने जो काम हमें बताया वो करने वाला है? कि हम सिर्फ हमारे लिए मांगते जा रहे हैं, स्वार्थी,
ये स्वार्थ है, मुझे ये दो, मुझे वो दो, मुझे ये, स्वार्थ है। इसमें परमार्थ नहीं, इसमें आध्यात्मिकता नहीं। आप धार्मिक बनोगे, हर संडे आप चर्च में आओगे, प्रार्थना करोगे, गायन गाओगे, भले आप धार्मिक बनोगे, आध्यात्मिक नहीं बनोगे। अध्यात्म म्हणजे आध्य आणि आत्म, मी मागे पण बोललो आहे तुम्हाला, आध्यात्मिक नाही बनोगे, नाही का? धार्मिकता आणि आध्यात्मिकता जमीन अस्मानाचा फरक आहे. आत्मिकता म्हणजे दुसऱ्याचे दुःख अश्रू बघून आपल्याला अश्रू आले पाहिजेत, त्यांचं दुःख, त्यांना दुःखातून मुक्त करण्यासाठी आपलं हृदय फाटलं पाहिजे. दूसरों का दुख देखकर हमारे दिल में दिल टूटना चाहिए, वो है आध्यात्मिकता. माझ्यासाठी मी जर मागायला प्रार्थनेला येतो तर मला काय मिळणार? अल्पकाळचं जीवन आहे आपलं, त्यासाठी जर आपण प्रार्थनेला येऊ तर बाळांनो आपल्याला काय, प्रभूपासून आपल्याला काय प्राप्ती होईल? जे मला जे दिलेलं आहे त्यातलं मी गरिबांना देत नाही तर मला काय मिळेल? नाही का? याच्याकडे 2 अंगारखे आहेत, तो जर दुसऱ्या उघड्याला देत नाही, म्हणून प्रभू म्हणतो मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला अंगार का दिला? मी भुकेला होता तेव्हा तुम्ही मला अन्न दिलं. मी कधी भुकेला? प्रभू तो म्हणे, तुम्ही म्हणाल होतं तू कधी भुकेला होता, तू कधी माझ्याकडे आला होता? प्रभू म्हणे त्याच्यासाठी जे काही तू केलंस ते माझ्यासाठी केलंस. करू शकतो की नाही आपण? करू शकतो की नाही? ते हृदय आहे का आपल्याला? हां बरं, काही आपल्याकडे लोक आहेत काय म्हणतात, पास्टर मला फोन नाही करत, फुगा, पास्टर मला फोन नाही करत. मी कधी तुम्हाला फोन करतो का? पण काही फुगलेत, पास्टर मला फोन नाही करत. अरे समजा एखाद्या पास्टरला 2000 लेकरं असतील तर तो 2000 लोकांना जर फोन करू लागला तर त्याचा अख्खा दिवस त्याच्यातच जाईल. दुसरं काहीच काम नसतं का पालकांना, पास्टरांना? पण तुम्ही मात्र करू शकता ना. एकानं 2000 फोन करावे त्यापेक्षा एकानं एक केलेलं स्वस्त की नाही? केला का? पास्टर कधी म्हणाले का मला फोन करू नका, हे फार कामात आहे, हे फार महत्त्वाचा माणूस आहे, कधी म्हणाले का? असे पण आहेत. मग मी प्रभूला विचारत होतो, पाळक प्रभूला रडून विचारतो, प्रभू हिच्यासाठी काय करू मी? प्रभू म्हणतो ती स्वतः जाणार नाही आणि ती दुसरे जातील त्यालाही जाऊ देणार नाही. अशा काही प्रवृत्त्या आहेत, वृत्ती आहे, नाही का? त्याला काय करणार? व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती ज्या संस्कारातून आपण येतो ते आपल्याला सोडत नसतात. पण जो प्रभूच्या जवळ बसतो रात्रंदिवस, प्रभू त्याला धुवून स्वच्छ करतो. आमेन. प्रभूला आपण धन्यवाद देऊ. देहासाठी मागू तर आपल्याला काही मिळणार नाही. 2 करंती 5:10. 2 करंती 5वा अध्याय 10वं वचन. दूसरा करंती उसका 5वां अध्याय 10वां वचन. हिंदी में पढ़ें. क्योंकि अवश्य है कि हम सब का हाल मसीह के न्याय आसन के सामने खुल जाए, आमेन. कि हर एक व्यक्ति अपने अपने भले बुरे कामों का बदला जो उसने देह के द्वारा किए हो पाए. आमेन. जो देह के द्वारा भले बुरे, भले और बुरे जो भी काम उसने किए उसका बदला, प्रतिफल उसे प्राप्त होगा. भलं किंवा वाईट, बरं किंवा वाईट, नाही का? वाचा बघू मराठीमध्ये दादा. कारण आपणा सर्वांस ख्रिस्ताच्या न्यायासमोर प्रकट केले जायचेच आहे. आपल्याला ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभं राहायचंच आहे, खड़ा रहना ही है. प्रभु के न्याय के समोर, न्यायासन के समोर हमें हर एक को खड़ा रहना ही है. उससे से कोई दूसरा रास्ता नहीं. तो हम क्या लेकर उसके सामने खड़े रहेंगे भाई? कौन से काम किए हमने भले जो प्रभू को भाते हैं, प्रभूला आवडतात अशी कोणत्या गोष्टी आम्ही केल्या? दर रविवारी प्रार्थनेला आलो ही गोष्ट, ही धार्मिकता झाली रे बाबांनो, ही आध्यात्मिकता नाही. हां, काय कमावलं? दर रविवारी प्रार्थनेला आलं म्हणजे फार काही कमावलं का आपण? नो 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 नो.
पुढे वाचा. यासाठी की प्रत्येकाने हं, आपल्या शरीराकडून जे जे केले, हं. मग ते बरे असो किंवा वाईट असो, आपल्या शरीराकडून जे जे केलं, शिव्या मारल्या का, कुरकुर केली का पाळकाविरुद्ध, बहिणीविरुद्ध, वाटेल ते बोलली का, शरीराकडून जे जे काही केलं ते तू प्रभूसाठी केलं, फळ मिळावे. त्याप्रमाणे त्याला काय व्हावं, फळ मिळावं. जो बोया उसकी ही कटाई होगी. हालेलुया. काय पेरलं रे बाळानो, काय पेरलं, काय पेरलं. सत्कर्म पेरा. देहाकडून आपल्याला देह आहे, सैतान वाईट करायला लावतो, परंतु आत्मा सत्कर्म करायला लावतो. सत्कर्म करा. आमेन. त्याचीच कापणी आपल्याला करायची आहे. स्वतःपुरता पाहू नका रे भावानं, प्लीज प्लीज. स्वतःपुरता पाहू नका. मी, माझी मुलं, माझा नवरा एवढ्याच पुरता जर तुम्ही पाहाल, ती ही सगळी माती आहे. सगळे कष्ट तुम्ही मातीसाठी करता. अपनी पत्नी, अपनी बेटियां, अपने सब कुछ, अपने घरदार, अपना कारोबार, उसके लिए यदि आप करते रहोगे दुनिया भर, तो उसमें से कोई हासिल नहीं होने वाला है. क्योंकि सब दुनिया वही करती है, लेकिन प्रभु के दास वो नहीं करते. तो प्रभु के दास क्या करते थे, हमारे सामने है. पौलुस ने क्या किया, पेतरुस ने क्या किया, है ना, क्या किया. वो यदि हम नहीं करते हैं तो हमें वहाँ बिल्कुल प्रवेश नहीं है. तो अब सोचो हमें क्या करना है. भयंकर नुकसान करून घेऊ, कारण आपण स्वर्गीय संपत्ती मिळवलीच नाही. जसं पेरू तशीच कापणी करू. गलती कराच पत्रामध्ये आपण येऊ आणि थांबवू. आपण आता तुम्हाला झोप येईल. फार बोललो, जांभया लागतील नाही ना. बघा बघा बघा, विचार करा. ताई माई अक्का, विचार करा पक्का. गलती त्याचा 6वां अध्याय 7 आणि 8. गलतियों का पत्र उसका 6ठा अध्याय 7 से 8. गलती 6वां अध्याय वचन 7 और 8. धोखा न खाओ. धोखा न खाओ. हम सब धोखे में हैं भाइयों. परमेश्वर ठट्टों में नहीं उड़ाया जाता. परमेश्वर की ठट्टों में नहीं उड़ाया जाता. उसके वचन अनदेखे नहीं किए जाते. अनदेखे करना वचनों को, उसके अनुसार नहीं चलना, इसका मतलब है ठट्टों में उड़ाना. ध्यान में रखो, परमेश्वर की ठट्टा कोई नहीं करता, लेकिन उन वचनों को अनदेखा करना, यही है परमेश्वर की ठट्टा. वचनाकडे दुर्लक्ष करणं, त्याप्रमाणे आचरण न करणं, ही परमेश्वराची थट्टा है. क्योंकि मनुष्य जो कुछ बोता है वही काटेगा. वही काटेगा. क्योंकि जो अपने शरीर के लिए बोता है, हाँ, जो अपने शरीर के लिए बोता है, वह शरीर के द्वारा विनाश की कटनी काटेगा. और जो आत्मा के लिए बोता है, वह आत्मा के द्वारा अनंत जीवन की कटनी काटेगा. आमीन. किसके लिए बोया आज तक आपने? हॅलो, आज तक, आजपर्यंत आपण कशासाठी पेरलं? शरीरासाठी का आत्म्यासाठी? बोलिए. आईना आपके सामने है, आपका मुख उसमें क्लियर दिख रहा है. देखो, जो शरीर के लिए बोता है, जो शरीरासाठी पेरतो, तो त्यापासून विनाश या पिकाची कापणी करी. काय म्हटलेलं आहे? वाचा बघत मराठीमध्ये. फसू नका. देवाची थट्टा होत नाही. देवाची थट्टा होत नाही. तुम्ही वचन ऐकता आणि सोडून देता, ही देवाची थट्टा करता. कारण माणूस जे काही पेरतो त्याचीच कापणी तो करेल. आमेन. जे काही पेरतो त्याचीच तो कापणी करेल. म्हणजे जो आपल्या देहाकरिता पेरतो, तो देहापासून विनाश या पिकाची कापणी करेल. थांबा इथे. जो देहाकरिता पेरतो तो देहापासून काय करील? देहासाठी पेरलं नाही का? कष्ट केले आयुष्यभर. कशासाठी केले? देहासाठी का आत्म्यासाठी? सकाळी उठून दुकानात जाऊन बसली, संध्याकाळपर्यंत रात्री घरी आली, जेवण बनवलं, 2 घास खाल्ले, परत सकाळी उठली. कशासाठी केलं हे सगळं? देहासाठी का आत्म्यासाठी? मग विनाश, मग कापणी कसली करणार?
करायचं नाही का मग? प्रभू तुम्हाला हे सोडायला सांगतो का? नाही. चित्त कुठे असावं? धन सुत दारा असू दे पसारा, नको देऊ थारा आसक्ती. ते सगळं असू दे, पण तुझं चित्त मात्र परमेश्वराकडे असू दे. धन्यवाद प्रभू, तू मला इथे ठेवलंस प्रभू. कर्तव्य आहे, मला केलं पाहिजे. तू मला सांग मी काय करू. चालता बोलता प्रभू तू हा आत्म्यात जडलेला आहे. सोपं आहे, कठीण मुळीच नाही. चालता बोलता जे काही करतो, संडासात बसलेला आहे तरी तो म्हणतो धन्यवाद प्रभू, आज माझं पोट साफ झालं रे बापा, तुझी कृपा. याचं पोट 12-12 दिवस साफ नाही होत, तो तडफडतो. तुम्हाला कळायचं नाही ते. धन्यवाद द्या, तुमचं साफ होतं. थँक्यू जीजस, थँक्यू जीजस, थँक्यू जीजस, थँक्यू जीजस. तू हसली हे चांगली. भारी गोष्टी आहेत नाही का? मला आज तू उठवलंस प्रभू, धन्यवाद. मी आडवी झाली नाही काठेवरती. माझं तंगडं मी पडून माझं तंगडं मोडलं नाही प्रभू. धन्यवाद प्रभू तुला, धन्यवाद प्रभू तुला, धन्यवाद प्रभू तुला. अरे एवढंच करायचं आहे रे बाबा, एवढंच करायचं आहे. अरे अन्न दिलंस, ताटामध्ये अन्न आहे प्रभू, भाग्यवान रे मी. तू मला अन्न दिलंस, परंतु ज्यांना अन्न नाही त्यांची मी आठवण करतो रे बाबा. त्यांनाही अन्न पुरवता नाही. हे आत्मिकता, त्याचा ह्या विचार न करता जगतो ती देहिकता, देहासाठी. पण देहामध्ये जगत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला धन्यवाद देऊन जेव्हा आम्ही खातो किंवा करतो किंवा जे काही करतो, बापा आंघोळीला पाणी दिलं, आंघोळ करतो ना आपण, आंघोळीला पाणी दिलं बापा. अनेक लोक आहेत त्यांना पाणी नाही रे आंघोळीला, तू मला दिलंस, धन्यवाद, धन्यवाद प्रभू. सून शिव्या मारते, धन्यवाद प्रभू, धन्यवाद, हे तुला मी अर्पण करतो तुझ्या पायावरती, हरकत नाही. सासू छळ करते, धन्यवाद प्रभू, तूच आहेस ना, तुला बरं वाटते ते तू करतोस प्रभू, मला सहन करायला शक्ती दे रे बाबा. धन्यवाद प्रभू, माझ्या तोंडातून वाईट शब्द मी बोलणार नाही रे प्रभू, तूच आहेस. सर्वानुभूती माझा येशू आहे. नवरा फार त्रास देतोय, रोज रोज त्रास देतोय, धन्यवाद प्रभू, तूच आहेस रे बाबा. जगना केम છો? બરાબર છે ને? આવી રીતે આપના વર્તન જોઈએ. હાલેલુયા. करा प्रार्थना प्रियानो. प्रभू आज मला शक्ती दे, आज मला शक्ती दे, आज मला शक्ती